कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी 862 कोटी 29 लाख रुपयांची तरतूद राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पायथा विद्युतगृह डावातीर या जलविद्युत प्रकल्पासाठी 862 कोटी 29 लाख रुपयांची तरतूद करण्यास मंगळवारी सकाळी 11:30 वाजता मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। कोयना धरणाच्या मूळ नियोजनात पूर्वेकडील सिंचनासाठी 30 टीएमसी तर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत समाविष्ट विविध उपसा सिंचन योजनांसाठी अतिरिक्त 20 टीएमसी पाणी देताना त्यातून कमाल मागणीच्या कालावधीत अतिरिक्त विद्युत निर्मिती करणे तसेच धरण पायथ्याची वीजगृहे या कालावधीत रूपांतरित करण्यासाठी कोयना धरण पायथा विद्युतगृह या योजनेचे नियोजन करण्यात आले। दरम्यान 2023 मध्ये शासनाने सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे उंदच्चन जलविद्युत प्रकल्प सौर आणि इतर अपारंपरिक संकरित प्रकल्पांच्या विकासाचे धोरण निश्चित केले आहे। त्यानुसार आता हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ व महानिर्मिती कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे। या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी 862 कोटी 29 लाख रुपयांच्या तरतुदीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली। उर्वरित खर्चाची तरतूद सिंचन योजनांवर टाकण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे टेंभू कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना अर्थात ताकारी म्हैसाळ या योजनांसाठी 20 टीएमसी पाणी विद्युत निर्मिती करून सोडले जाणार आहे। प्रकल्पाद्वारे एकूण 277.82 दशलक्ष युनिट वीज निर्मिती होणार आहे। कनेर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला। हमदाबाद, किडगाव, करंजे आणि मसवे परिसरातील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। प्रशासनाने पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे केले आवाहन। सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून धरणांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे। कनेर उरमोडी धरणे पूर्णपणे भरली असून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे। कनेर धरणातून मंगळवारी दुपारी 12 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। त्यामुळे हमदाबाद, किडगाव, करंजे आणि मसवे येथील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीने पर्यायी रस्त्यांचा वापर नागरिक व शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन कृष्णा सिंचन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। कनेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील चालू असणारा मुसळधार पाऊस व धरणामध्ये येणारा येवा लक्षात घेता कनेर धरणाच्या जलाशय परिचलन सूचीनुसार कनेर धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दिनांक 24 जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सांडव्यावरून 2000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। वेण्णा नदीपात्रात 3000 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे। तसेच सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये पावसाच्या प्रमाणानुसार व येणाऱ्या येव्यानुसार बदल होऊ केला जाणार आहे। कनेर धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। वेण्णा नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये। नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। कनेर धरणाच्या सांडव्यावरून 3000 क्युसेस, विद्युतगृहातून 500 क्युसेस पाणी असे एकूण 3500 क्युसेस पाणी वेण्णा नदीपात्रात सोडले जात आहे। कनेर धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्ग तसेच धरणाखालील पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। हमदाबाद, किडगाव पूल आणि करंजे मसवे पूल वेण्णा नदीवरील खालील रस्ता पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे। संबंधित गाव रस्ता पूल वाहतुकीसाठी वापरण्यात येऊ नये। पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे। तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणारा पाऊस त्यामुळे धरणामध्ये येणारा येवा लक्षात घेता उरमोडी धरणाच्या जलाशय परिचलन सूचीनुसार धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मंगळवारी दुपारी 12 वाजल्यापासून जलविद्युत प्रकल्पातून उरमोडी नदीपात्रात 500 क्युसेस पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे। धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पाणी पातळीत वाढ होणार आहे। नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात कोणत्याही कारणास्तव जाऊ नये। नदीकाठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। कोरेगावच्या चौथाई प्रभागातील अंगणवाड्यांचा चेहरामोहरा बदलणार। प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिला नवीन पत्रा। राजकारणाबरोबरच समाजकारणामध्ये अग्रेसर असलेले कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी चौथाई परिसरातील अंगणवाड्यांचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे।
भर पावसात गळक्या इमारतीमध्ये धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भरभक्कम छत उपलब्ध होणार आहे। मंगळवारी दुपारी 2 वाजता बर्गे यांनी अंगणवाडीसाठी नवीन पत्रा उपलब्ध करून दिला आहे। मातोश्री स्वर्गीय सिंधुताई फत्तेसिंह बर्गे यांच्या स्मरणार्थ सोमवारी राजाभाऊ बर्गे यांनी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक 2 मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले होते। त्याची माहिती समजल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी चौथाई परिसरातील अंगणवाड्यांच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली। राजाभाऊ बर्गे यांनी क्षणाचाही विलंब न लावता अंगणवाडी परिसराची पाहणी केली आणि तातडीने पत्रा, लोखंड व अन्य दुरुस्तीचे साहित्य दिले। बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या ठेकेदार व कामगाराला बोलावून घेत तातडीने बुधवारी सकाळपासून काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले। राजाभाऊ बर्गे यांच्यासह माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे, निशांतदादा माने, विकास वेल्हाळ, अमोल शिंदे, जितेंद्र बर्गे, गणेश बर्गे व बापू जगताप यांच्या उपस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकांकडे पत्रा व दुरुस्तीचे साहित्य सुपूर्द करण्यात आले। राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले की शालेय जीवनाचा श्रीगणेशा हा अंगणवाडीपासून होतो। लहान मुले बाराखडी गिरवत असताना त्यांना चांगली इमारत असावी, चांगले छत असावे, इमारती बोलक्या असाव्यात यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन अंगणवाडी परिसराची वेळोवेळी दुरुस्ती आणि रंगरंगोटी केली आहे। यावेळी अंगणवाडी सेविकांनी माहिती दिल्यानंतर तातडीने आपण पाहणी केली असून तेथे आवश्यक आहे तेथे नवीन पत्रे बसवले जाणार आहेत। RCC कॉन्क्रीट लोड्याचे काम केले जाणार असून स्वयंपाकगृह आणि स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे। आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी देखील स्मार्ट अंगणवाडीसाठी मदत केली असून लवकरच विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। सचिन भैया बर्गे यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 9 मध्ये येत असलेल्या चौथाई विभागातील 4ही अंगणवाड्यांच्या भौतिक विकासामध्ये राजाभाऊ बर्गे यांनी पहिल्यापासून योगदान दिले आहे। नगरपंचायतीच्या माध्यमातून आम्ही सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे। लवकरच या परिसराचा कायापालट केला जाणार असून शहरातील आदर्श अंगणवाडी परिसर म्हणून हा परिसर ओळखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संतोष नलावडे यांनी आजवर अंगणवाडी परिसराच्या विकासासाठी राजाभाऊ बर्गे यांनी दिलेल्या योगदानाची माहिती नागरिक आणि पालकांना दिली। अंगणवाडी सेविका उमा सोमनाथ चिनके, पंकजा धैर्यशील बर्गे व जयश्री तिवाटणे यांनी आभार मानले। रघुनाथ मंदिर परिसर ह्या ज्या अंगणवाड्या आहेत तिथल्या आमच्या चिनकेताई असतील, बर्गे वहिनी असतील, तिवाटणेताई असतील, त्यांच्या ज्या मागण्या होत्या की गळतंय किंवा टॉयलेटचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, तर त्यांनी राजाभाऊंपाशी सांगितल्यानंतर राजाभाऊंच्या मातोश्री सिंधुताई बर्गे यांच्या स्मृतीनिमित्त भाऊंनी लगेच दखल घेतली आणि तात्काळ पत्रा, जाळी जे काही अंगणवाड्यांचा असेल तो प्रश्न मार्गी लावलेला आहे। आम्ही तर टॉयलेट वगैरेची पण सगळं व्यवस्था करतो आहे आणि ह्यांचा लाईटीचा मागणी अर्ज यांनी नगरपंचायतीकडे केला की लाईटीची व्यवस्था 4 अंगणवाड्यांना करून देतो आणि महेशदादा शिंदे विचार मंचच्या वतीनं जे काही लागेल ते सहकार्य त्या अंगणवाड्यांना इथून पुढे राहील। अंगणवाडी क्रमांक 112 मला भैयाचं पहिल्यापासून खूप मदत आहे। त्यांच्या आईच्या स्मरणात पहिल्या वर्षीसुद्धा त्यांनी मला पूर्ण अंगणवाडी माझ्या आईचं करून दिली आणि आत्ता पण त्यांनी त्यांच्या याच्या मार्फत त्यांनी पूर्ण माझं खिडक्या बदलणं, पत्रा, मुलांना बसायची सोय नाही, खूप गळते, तरी त्यांनी तो विचार केला, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभारी आहे। नमस्ते, मी पंकजा धैर्यशील बर्गे, अंगणवाडी क्रमांक 106 कोयगाव चौथाई येथील सेविका असून येथील नगरपंचायतीचे कायमच आम्हाला सहकार्य राहिलेले आहे। लाईटीचा, पाण्याचा, टॉयलेट, बाथरूम अशा सगळ्यांचा प्रश्न मार्गी लावलेला आहे। त्याबद्दल ते सर्व पदाधिकाऱ्यांचे, नगरपंचायतीचे आभार मानते। राजाभाऊ बर्गे आणि आमदार महेशदादा शिंदे छाया मंच यांचे कायमच आम्हाला सहकार्य मिळते। खूप आभारी आहे। दिल्लीतील ज्योतिषी अशोक शर्मा याला खंडणी प्रकरणात 3 दिवस पोलीस कोठडी मिळाल्याने अनेकांची नावे येणार पुढे। कसोशीने पोलीस तपासाला सुरुवात। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणात दिल्लीतील ज्योतिषी अशोक शर्मा याला अटक करण्यात आले असून न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत। वडूज पोलिसांनी कसोशीने तपास सुरू केला असून यातून अनेक नावे पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तपास अधिकारी वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम
सोनवणे यांनी या संदर्भात पत्रकारांना मंगळवारी सकाळी 10:30 वाजता माहिती दिली. अशोक शर्मा याचा या प्रकरणातील रोल आणि त्याला केलेली अटक याबाबतची माहिती त्यांनी दिली. खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या महिलेने वेळोवेळी या ज्योतिषाशी संपर्क साधून सल्ला घेतल्याचे पुढे आले आहे. वडूज पोलिसांनी थेट दिल्लीवारी करत अशोक शर्माला ताब्यात घेतले होते. सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून सातारा येथील न्यायालयात त्याला सोमवारी हजर केले असता न्यायाधीश DS सौंदाने यांनी शर्मा याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी नाम अशोक शर्मा आणि मोबाईल नंबर या 2 गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून आम्ही त्याचे तांत्रिक सर्व डिटेल्स म्हणजे पूर्वीचे जे आरोपी आहेत त्याचा डाटा रिकवर केला आणि त्या डाटामधून त्या आम्हाला दिल्लीत एक लिंक मिळाली. त्या लिंकच्या आधारे त्याला आणखी डीपमध्ये जाऊन त्या ठिकाणी अशोक छोटेलाल शर्मा त्या व्यक्तीचा पूर्ण ॲड्रेस प्राप्त करून घेतला आणि त्याला नवी दिल्ली येथील लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांची मदत घेऊन त्याला दिल्लीपासून पूर्वेकडे असलेल्या एका प्रेमानंद आश्रम भक्त निवासामधून आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. या प्रकरणामधील जे आरोपी आहेत चारुशीला शिवाजीराव मोहिते या महिलेला त्यांनी त्याबाबत प्रोत्साहित केलेले आहे, मोटिवेट केलेले आहे, अपप्रेरणा दिलेली आहे. व्हॉट्सअप कॉलद्वारे, व्हिडिओ कॉलद्वारे, त्याचबरोबर नॉर्मल कॉलद्वारे देखील आहे. आणि खंडणीची रक्कम कधी स्वीकारायची, काय स्वीकारायची, त्याची शुभ वेळ कोणती असेल, कोणती वेळ आपल्यासाठी उचित आहे जेणेकरून आपण पोलीसच्या सापळ्यामध्ये अडकणार नाही. या अंशांमध्ये त्यांच्या दोघांचं फार महत्त्वपूर्ण डिस्कशन झालेलं आहे, जे की आमच्या पुराव्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. तपासाच्या दृष्टिकोनातून त्या आधारे टेक्निकल एव्हिडन्सच्या आधारे सबळ पुरावे हस्तगत झाल्यानंतर आम्ही त्याला परिसरातून ताब्यात घेतलेला आहे. मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या कोयना एक्सप्रेसने धडक दिल्याने भक्तवडी येथे अज्ञात व्यक्तीचा मृत्यू. कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद. पुणे मिरज रेल्वे मार्गावर पळशी ते जरंडेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान भक्तवडी तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या कोयना एक्सप्रेसच्या इंजिनने सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास धडक दिल्याने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी 5:45 वाजता अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पुणे मिरज रेल्वे मार्गावर भक्तवडी गावच्या हद्दीत ओपाळ नावाच्या शिवारात मुंबईहून कोल्हापूरकडे चाललेल्या कोयना एक्सप्रेसच्या इंजिनची धडक बसून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर पोलीस पाटील प्रकाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात नेला. येथे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.